स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे. एक हाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमित होऊ पाहतो आहे. अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे. म्हणून आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल. आपल्या शासनाने सन 2023-24 पासून लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे. मुलींच्या कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली आहे. शासकीय नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे, पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. नोंदणीकृत 2,93,000 गायींचे दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल. तसेच गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 1 जुलै पासून प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना 1 जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत आहे. शेळी मेंढी पालन व्यवसायातील संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. शेळी मेंढी पालन आणि कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2 नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहे. राज्याचा मत्स्य उत्पादनात गेल्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांच्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अटल बांबू समृद्धी योजनेतून 10,000 हेक्टर खासगी क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे तसेच इतर आवश्यक बाबींकरता प्रति रोपासाठी 175 रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 1,20,000 रुपये क्षेत्रावर बांबूची लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणुकीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे. कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेड मार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयाचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल. कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे.
मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 23-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे. अध्यक्ष महोदय, ही घोषणा खरं तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता, परंतु 3 दिवसात आचारसंहिता लागली. त्यामुळे नंतर आम्हाला त्याचे जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं. आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर हे 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय सरकारने घेतलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सन 2023-24 या वित्तीय वर्षात 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 51,66,00,000 रुपये अनुदान देण्यात आलं आहे. कांदा आणि कापसाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयाचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे. खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6 लाख धान उत्पादक उल्वे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ह्या लखपती दीदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे. महिला लघु उद्योजकांसाठी या आर्थिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे. स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल. पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांनी 15 लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे. त्यातून 10,000 रोजगार निर्माण होणार आहे. महिला व बाल मी आपल्या अनुमतीने सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो आहे. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरीचे दास ऐसा नाम घोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. बोला कुंडली वरदे हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अध्यक्ष महोदय, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास त्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयावरून 25 लाख रुपये आणि त्यात कायमचं अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयावरून 7.5 लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1.25 लाख रुपयावरून 5 लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20,000 रुपयावरून 50,000 रुपये अशा प्रकारची वाढ करण्यात आली आहे. शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता देय रकमेत कमाल मर्यादेत पहिली 25,000 रुपये होती, ती आता आम्ही 50,000 रुपये वाढ करतोय. पशुधन हानीच्या नुकसान भरपाईतही भरीव अशा प्रकारची वाढ करीत आहोत. विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 108 प्रकल्पांना सुप्रमा